जाऊयात पश्चिम उपनगरामध्ये वसई विरारमध्ये लसीकरणाचा गोंधळ काही संपत नाहीये। एकच नंबरचे दोन टोकन दिल्याचा आरोप नागरिकांनी केला। रात्रंदिवस ज्येष्ठ नागरिक महिला ज्या आहेत त्या रात्रंदिवस रांगा लावून बसलेल्या आहेत। मात्र पालिकेचा एकही अधिकारी आणि कर्मचारी केंद्रावरती उपस्थित नसल्याने नागरिक संताप व्यक्त करताना दिसतात। या सगळ्यांशी आम्ही संवाद साधलाय, बघूयात त्यांनी काय म्हटलंय। वसई विरारमध्ये लसीकरणामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे, या ठिकाणच्या नागरिकांचा आरोप आहे। काय सांगाल? हमारा क्या है मुझसे कि लाइन जो भी बोलते हैं ऑफलाइन है 100 है, ऑनलाइन 100 है। ऑफलाइन 100 कूपन बांटने की 50 कूपन बांटते हैं, 50 अलग से रख लेते हैं। जो उनका खास रहता है, कोई नगर सेवक कोई ये बोलते हैं कि इशारा करके बुलाते हैं, उनको कूपन साइड में दे देते हैं, 50 को बांटते हैं, बोलते कूपन खत्म हो गया। ऑनलाइन हे कूपन मध्ये घोटाळा होतोय, मला काय सांगाल तुम्ही? रोज आम्ही येतोय इथे लाईन लावतोय, सकाळी 3 वाजेपासून लाईन लावतोय। काल पण आम्ही लाईन लावलेली इथे लास्टला इथे आमचा दरवाजापर्यंत नंबर आल्यानंतर ते सांगतायत की नाही होणार आहे। आणि मध्ये लस असून 500 लस असून सुद्धा 250 लोकांना सुद्धा पुरेपूर लस झालेली नाही। सिनियर सिटीजन सुद्धा इथे येऊन काहीच फायदा नाही आहे। सिनियर सिटीजन पण सकाळी 3-3, 4-4 वाजेपासून लाईन लावतात। ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी लाईन लावतात, तुमच्या बाबतीत काय झालं, काय सांगाल? मला अगरवालच्या इकडचं सांगायचं आहे। वॅक्सिन तिकडे सांगितलेलं की 1200 वॅक्सिन आहेत। 1200 वॅक्सिन मी रात्रीपासून तिथे नंबर लावला होता, जवळजवळ 11 वाजता जाऊन माझा नंबर गेटपाशी येईपर्यंत 200 टोकन संपले गेले। कसे संपले गेले? माझाच नंबर त्याच्यामध्ये 180 होता, 200 कसे काय संपले गेले मला ह्याचं अजूनपर्यंत काय कळालं नाही। आम्ही तिथे जवळजवळ 9 वॅक्सिन घेता आलोय आणि वसई सिनियर सिटीजनच्या इथे रात्री आम्ही लाईन लावतो नंबरसाठी, गेटपर्यंत येतो तर सांगायला जातं की वॅक्सिन संपलेले आहे। वॅक्सिन संपले असं सांगतात या ठिकाणी। आणि कालचा प्रश्न असा आहे की 26 नंबरचे 2-2, 3-3 टोकन आलेले, तर कुठनं आलेले आहेत ते? 5:30ला येतोय की हा माझा 26 नंबर आहे, 6 वाजता येतोय हा माझा 26 नंबर आहे, मग आम्ही जायचं कुठे? या ठिकाणी टोकन 2-2, 3-3 वेळा दिले जातात, त्यामुळे त्यामुळे मोठा घोटाळा असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई। जाऊयात नवी मुंबई पोलीस मुख्यालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेण्यासाठी आज काही महिला कार्यकर्त्या ज्या होत्या ते दाखल झाल्या। मात्र त्यांना रोखण्यात आलं। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना रोखण्यात आल्याचं कळत आहे। मनसे शहर अध्यक्ष गजानन काळेंवरती या विषयाला घेऊन गुन्हा दाखल होऊन 6 दिवस झालेत, मात्र गजानन काळेंना अजून अटक झालेली नाही आणि त्या संदर्भात तिन्ही पक्षाच्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या आज गृहमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या। गजानन काळेंवर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथे गृहमंत्र्यांना भेट देण्यास आलेलो आहोत। सौ संजीवनी गजानन काळे यांनी त्यांच्या पतीच्या विरुद्ध जो गुन्हा दाखल केला आहे, तर त्या गुन्ह्याच्या विरोधात गजानन काळे यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी आज महाविकास आघाडी महिला तर्फे आमची मागणी आहे। तसेच राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागचे जिल्हाध्यक्ष श्री इंदर शेंडगे साहेब हे सुद्धा आज आमच्यासोबत आहेत आणि आज आम्ही साहेबांना इथे भेटून गृहमंत्री साहेबांना भेटून हीच मागणी करणार आहोत की संजीवनीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा। गजानन काळेवरती पत्नी संजीवनी काळे यांनी गंभीर आरोप केलेत। पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत, मात्र 6 दिवस झाले काळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। महिलांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन गजानन काळेला अटक करण्याची मागणी केली आहे आणि यावेळी पोलीस आयुक्त बिपिन कुमार यांनी काळेला पकडण्यासाठी विशेष टीम तयार केल्याचं सांगितलं। लवकरच काळेला अटक करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। ताबडतोब गुन्हा त्यावेळी दाखल करण्यात आलेला आहे आणि आमची झोनल पोलीसची पण टीम आहे, प्रशासनाची DCP झोन 1 सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे, त्यांना सुद्धा आम्ही दिलेलं आहे आणि आपल्या क्राईम ब्रांचची टीम पण त्या शोधत आहेत, म्हणजे काळे जे त्याच्यामध्ये आरोपी आहे आणि त्यांना आम्ही लवकरच अटक करणार आहे। ते थोडासा मोबाईल वगैरे बंद करून कुठेतरी आहे, पण ते आम्ही त्यांना अटक करणार आहे लवकरच। आमचे प्रयत्न चालू आहे, कारवाई होणार आणि नियमाप्रमाणे जेवढं तपास कसे करायचे आहे ते आपल्याला करायचं सर्व करणार आहोत। आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।